सातारा तालुक्यातील नागठाणे येथील सुरेखा चव्हाण यांच्या गाड्यावर हल्ला करत एका व्यक्तीने ती जागा आपली असल्याचे सांगितले। या विरोधात सुरेखा चव्हाण यांनी तक्रार केली असता सदर गाळाच अतिक्रमणाचा भाग आहे असे गटविकास अधिकारी बुद्धे यांनी सांगत 26 जानेवारीला त्यांचा गाळा पाडण्यात आला। हा सरासर अन्याय आहे असे सातारा जिल्ह्यातील रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे म्हणणे आहे। त्याच संदर्भात साताऱ्यातील गटविकास अधिकारी बुद्धे आणि बोरगाव पोलीस निरीक्षक तेलतुंबडे यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी करत आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सातारा पंचायत समितीचे बीडीओ म्हणजे गटविकास अधिकारी बुद्धे आणि बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेलतुंबडे यांच्या कारभाराची चौकशी करा यासाठी आज आम्ही इथं बसलेलो आहे। एकंदर सुरेखा चव्हाण या नागठाण्यामधील आमची भगिनी 4 महिन्यापासून दळवी नावाची व्यक्ती 4-5 गावगुंडांना घेऊन येऊन तिचं जी उदरनिर्वाह करते त्या उदरनिर्वाहाचा जो गाळा आहे जनपाणी पिण्याची चक्की त्याच्या 4 महिन्यापूर्वी त्यांनी एक भिंत पाडली आणि ती भिंत पाडून त्याच्यामध्ये काही साहित्य चोरीला गेले। याबाबत तक्रार केली असताना सुद्धा 4 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये 504, 506 आणि 427 अन्वये गुन्हा दाखल झाला, परंतु त्याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा एखाद्याच्या गाळ्यामध्ये अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा आमचं मत होतं की आमचं साहित्य चोरीला गेलेलं आहे। त्या पद्धतीनं तसे पत्रव्यवहार ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्याने केलेला आहे। त्याच्यावरती संबंधितांवरती दरोड्याचा गुन्हे दाखल झाले पाहिजे होते, परंतु असे न करता संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। म्हणून ही महिला 19 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसली। कलेक्टर ऑफिसला उपोषणा बसल्यानंतर 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता। तो आत्मदहनाचा इशारा दिला त्यावेळेस मात्र प्रशासनाला कुठली गुन्हा ठाऊक, परंतु सातारा गटविकास अधिकाऱ्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागणूक देऊन या बाईची 35 वर्ष जी तिथं व्यवसाय करते त्या व्यवसायाची कुठलीही दखल घेतली नाही।